अन्न शुद्ध आहे का? आज अन्न शुद्ध नाही. आपल्या अन्नामध्ये त्या ठिकाणी घटक चाललेले आहेत. आता या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे अन्न आहे, आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे, प्रत्येकानं कोथिंबीरीचं पीक केलेलं आहे. कोथिंबीर हे पीक माणसाला खायचं का जनावराला खायचं? माणसाला खायचं पीक आहे. नाही, कोथिंबीरीला आदल्या दिवशी, कारण कोथिंबीर मार्केटला कधी नेली जाते? आदल्या दिवशी कोथिंबीर फवारली जाते आणि दुसऱ्या दिवशी मार्केटला नेली जाते. सर गेल्या आठवड्यामध्ये मी वडवळ, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, वडवळला गेलो होतो. कोथिंबीरीचा प्लॉट होता. त्याच्या कोथिंबीरीला थोडं खालून पिवळं पडू लागलं म्हणून त्यानं बोलवलं. मी ज्यावेळेस कोथिंबीरीला फवारण्यासाठी बोलवलं सर, त्याला दम पडला नाही. मी जाईपर्यंत खिशामधून 2200 रुपयाची बाटली काढली आणि 2200 रुपयाची 22 टीन नावाची बाटली की जी हिरवागार त्या ठिकाणी कोथिंबीरीला कलर येतो. दुसऱ्या दिवशी त्यानं त्या ठिकाणी कोथिंबीरीला मी जाईपर्यंत फवारायला चालू केलं होतं. आणि फवारणारा जो होता ना सर, नाका तोंडाला रुमाल बांधला होता त्यानं. मी त्याला विचारलं, सर एवढं त्या ठिकाणी माणसाला खायची कोथिंबीर आहे, मग नाक तोंड दाबून फवारायची काय गरज आहे? सर म्हणला, हे जर माणसाला खायला दिलं ना, माणूस हे जर माझ्या नाका तोंडात गेलं तर माणूस जाग्यावर मरतो. असली कोथिंबीर नाही, सगळा भाजीपाला आपला केमिकलचा आहे, म्हणून आपलं अन्न शुद्ध नाही, हवा शुद्ध नाही. आज हे पूर्वीच्या काळी आपण, आज जो सूर्य आहे ना, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जो व्यक्ती सूर्याला उठवतो तो कधीही आजारी पडत नाही, पण ज्याला सूर्य उठवतो तो 100% आजारी पडतो. सर या सूर्याकडे नुसतं जर आपल्या कोवळी स्नान जर केली तर याच्यामधून डी जीवनसत्व भेटतं, हाडाला मजबूती भेटते. आज तुम्हाला मी दाखवणार आहे डोळ्यानं की कॅन्सरला पहिलं निमंत्रण आपण देतोय. पहिलं दुसरं कारण, आज आपण आंघोळ करतोय, आंघोळ करताना जे साबण वापरतोय त्या साबणावरती लिहिलंय की हे साबण टॉयलेटहून आल्यानंतर हात धुवायचं साबण आहे, पण आपण ते आंघोळीसाठी साबण वापरतोय. पूर्वीच्या काळी जर बघितलं तर दुधावरची साय होती, हळदी पॅक होतं, बेसन पॅक होतं, आपण त्या ठिकाणी बघत नव्हतो. तर आता बघा सुरुवातीला तुमचं डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, मळमळ व्हायला लागते. कॅन्सर हा पहिल्या स्टेपला कधी कळत नाही. बीपी असेल, शुगर असेल, हे तुमच्या शरीरामध्ये, त्याला साऊंडला थोडं तिकडे ठेवा मामा, थोडं साऊंडला तिकडे ठेवा, म्हणजे काय होईल, त्याचा आवाज येणार नाही. थोडं बघा, डोळ्यानं बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता या ठिकाणी तुमच्या समोर आपलं अन्न शुद्ध नाही, हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, हे तिन्ही घटक आपल्या शरीरामध्ये चाललेले आहेत. आपण आपल्या त्या ठिकाणी सर प्रत्येकाकडे गाडी आहे. गाडीची महिन्याला आपण सर्व्हिसिंग करतो का नाही? का बरं सर्व्हिसिंग करतो? कारण गाडी लांबपर्यंत चालावं म्हणून. पण आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी माझ्या 30 मिनिटामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी 1 रुपयाचं घेऊ नका, पण माझं 30 मिनिटाचं जर तुम्ही नॉलेज त्या ठिकाणी माहिती घेतली तर दवाखान्यामध्ये जायची गरज पडणार नाही. डोळ्याचा प्रॉब्लेम असू द्या, कसल्याही प्रकारचा, डोळ्याला मी जे औषध त्या ठिकाणी सांगणार आहे ते आयुर्वेदिक औषध असणार आहे. ते फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण ह्या 30 मिनिटामध्ये डोळ्यानं तुम्हाला दाखवणार आहे. आता या ठिकाणी बॉडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी माझ्याकडलंच औषध विकत घ्यावं असं नाही. तुमच्या घरामध्ये एक कांदा आहे. कांदा हे सगळ्याला माहित आहे, कांद्याची शेती सगळ्यांनी केलेली आहे. रोज रात्री आठवड्यातला 1 दिवस कांदा काय करायचा? बुक्कीनं फोडायचा. पूर्वीच्या काळची लोक कांदा बुक्कीनं फोडत होते. आज कांदा इळीनं चिरला जातोय. हा बुक्कीनं फोडलेला कांदा या ग्लासामध्ये भिजू घालायचा, रात्रभर ते पाणी भिजू द्यायचं आणि सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी जर त्याचा चमचा त्या ठिकाणी जर पाणी पिलं, कसल्याही प्रकारची बॉडीमध्ये घाण राहत नाही. एवढी ताकद बॉडीची टॉक्सिन बाहेर काढायचं काम करतं. सर तुम्हाला माहित आहे, तुमच्या गावामध्ये जर एखाद्यानं जर विष पिलं तर त्याला पहिल्यांदा काय पाजवलं जातो? आज वडीलधारी माणसं आहेत, काय पाजवतात काका? आहे का कुणाला माहिती? तुमच्या जवळ आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, आपल्या जवळ आहे. प्रत्येकाला माहित आहे की एखाद्यानं जर विष पिलं तर पहिल्यांदा त्याला ताक पाजवलं जातं. पाजवतात का नाही? आज ताक पाजवतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुमच्या जवळ आहे. कारण हे ताक जर पिलं तर बॉडीतली घाण बाहेर निघून येते. तसं आठवड्यातला 1 दिवस जर तुम्ही ताकावरती राहिलात तर कसल्याही प्रकारची बॉडीमध्ये घाण राहत नाही. हे बॉडीतलं टॉक्सिन बाहेर काढायचं काम करतं. सर आतापर्यंत आपण आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग केली नाही. आपल्याला माहित आहे, लातूर जिल्ह्याचं आराध्य दैवत विलासराव देशमुख साहेब, काय करत होतो साहेबाला? आज अनेक त्या ठिकाणी डॉक्टरांची रांग लावू शकले, अनेक पैशाला काही कमी नव्हतं, पण त्यांच्या बॉडीमधली घाण बाहेर नाही निघाल्यामुळं त्यांना शरीर सोडावं लागलं, कॅन्सरमुळे जावं लागलं. एवढंच नाही सर, अंबाजोगाईच्या आरोग्यमंत्री होत्या डॉक्टर विमलताई मुंदडा, यांना आरोग्याची माहिती होती, तरी सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये कॅन्सरच्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या, त्याच्यामुळे त्यांना शरीर सोडावं लागलं. एवढंच नाही सर, आपण तर पाणी आरओचं पितोय, पण लता मंगेशकर, विनोद खन्ना, नर्गिस यांना तर पाणी चाळून मशीन मधून दिलं जात होतं, त्यांना सुद्धा कॅन्सरमुळे जावं लागलं. म्हणून माझं एक अभियान आहे की कॅन्सर हा प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरामध्ये पेशी आहेत. आता सुरुवातीला तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी मी जे तुम्हाला दाखवतोय सर, हे थोडं ढकलणं काढा तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला डोळ्यानं दाखवतोय की तुमचा माणूस हा चंद्रावर पोहोचू शकला. सर माणूस हा चंद्रावर पोहोचू शकला, पण आपल्या दारातलं झाड काढू शकला नाही. सगळ्यात महत्वाचं, आपल्या प्रत्येक